सुद्धा उपस्थिती इथे लागलेली आहे. तर निखिल दवणे यांच्याकडून सुद्धा धीरज वाडान यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. तसाच संदीप कडांगला यांच्याकडून सुद्धा आकाश गडाख यांना 100 रुपयाचं पारितोषिक होतं. तर सर्वांनी इथे पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. तर तळाशीचे माजी सरपंच मिलिंद दादा गडाख यांनी दोन्ही संघाला 200 रुपयांचं पारितोषिक लावलेलं आहे. ते सुद्धा घ्यायला यायचं आहे. धीरज वाडान यांनी सुद्धा यायचं आहे. ये ना. तर भिंगरेपाडा संघाला तळाशीचे माजी सरपंच यांनी 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. धन्यवाद दादा. आणि तसंच पांडवाज 11 यांना सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. तर धीरज वाडान यांना विनंती करतो त्यांनी ते प्राइज स्वीकारायचं आहे आणि आपल्या पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे. का 200 रुपये प्रत्येक दिले. तर संदिता चौधरी यांनी षटकारामागे 100 रुपये लावले होते. ते सुद्धा धीरज वाडान यांनी द्यायचं आहे. तर अजून एक धीरजला प्राइज असेल तर निखिल दवणे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक होतं. ते सुद्धा आपण स्वीकारायचं आहे. आणि तसंच आमचे गावचे ग्रामस्थ संदीप कलांगडा यांनी मयूर ह्यांना सुद्धा प्राइज लावतो 100 रुपये. ते सुद्धा द्यायचं आहे. आकाश दुसरं प्राइज लावलं होतं ते आकाश ह्यांनी सुद्धा एक षटकार मारला भिमरेवाडा संघासाठी. त्यांना सुद्धा संदीप कलांगडा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं. साहिल धन्यवाद. आणि नक्कीच भावेश बंटी पाटील यांच्याकडून मात्र धीरज वाडान यांना 200 रुपये आहेत. तर उपेनला 600 रुपये आहेत आणि जितेंद्र वाडान यांना 100 रुपये आहेत. चला धीरज घ्यायचे आहेत 200 रुपये. धीरज 200 रुपये. नक्कीच छोटा आपला यांचं नाव काय सांगितलेलं. चला धीरज घ्यायचे 200 रुपये. धीरज 200 रुपये. उपेन 600 रुपये आणि जितेंद्र वाडान 100 रुपये. जितेंद्र वाडान 100 रुपये. तर नक्कीच आमचा छोट्या मात्र येतो आहे पारितोषिक देण्यासाठी. भावेशला धीरजला 200 रुपये. उपेनला 600 रुपये. तर धीरज वाडान यांना 100 रुपये असतील. पुष्कर आणि अजित ओपनर बॅटर्स मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पास्ताळ संघाची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू पॉइंटला दिशा दिला जातो हलका फुलका. पहिला चेंडू 2 बॉल झाले. याच 2 बॉल 2 धावा टिपल्या जात असताना पाहायला मिळतात. तर नक्कीच अजित आणि पुष्कर दोघांनी देखील खातं उघडलेलं आहे. यावेळेला ऑन स्ट्राईक अजित ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा तिसरा चेंडू पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच यष्टी मागे मात्र एक जाणकार आणि ज्याने टेनिस क्रिकेट विश्व गाजवलेला आहे निलेश फायटर संघाच्या माध्यमातून असे किरण जाधव आपल्याला यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते दिनेश. राईट टाइम ओव्हर द विकेट. सुंदर गोलंदाजीचा नजराणा काय आज सकाळपासून पिच मात्र गोलंदाजांना चांगली साथ देते आहे. आपण बघितलं मागच्या सामन्यामध्ये आशिष किन्नी यांनी विकेटची हॅड्रिक घेतली तर उपेन पाटील यांनी षटकारांची हॅड्रिक घेतल्याचं आपल्याला आजच्या फिनाले डे मध्ये पाहायला मिळते आहे. तर नक्कीच पास्ताळ संघासाठी मात्र षटकार मारा चौकार मारा. प्रत्येक चौकार षटकाराला भावेश बंटी पाटील यांच्याकडून 100 रुपये कॅश प्राइज लागू झालेला आहे. तर नक्कीच आमचे आयोजक कमिटी मात्र नक्कीच पुष्कर मात्र डकआउटला कमॉन डीजे वाजव.
सूरज पलाटपाडा, त्यानंतर उपेन पाटील, ऋषिकेश. आतापर्यंत 3 वेळा षटकारांची हॅड्रिक झाली आहे. चौकाराची हॅड्रिक 2 वेळा झालेली आहे. जितेंद्र वाडा आणि गौरव हावरे, अजय डीजे यांच्याकडून झालेली आहे. तर विकेटची हॅड्रिक देखील 3 वेळा झालेली पाहायला मिळते आहे. ध्रुव राऊत पांडवाज 11B, मिलिंद पलाटपाडा, यश कौशिक 11 आणि आशिष किनी आपल्याला पांडवाज 11 कडून गोलंदाज पाहायला मिळाला, ज्याने विकेटची हॅड्रिक साकारली आहे. यावेळेला पाहूया शिव वैभव सुंदर गोलंदाजीचा नजराणा देताना दिनेश आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू साकारले जात आहेत. धावसंख्या 3 बोर्डावर लागलेली पाहायला मिळते आहे. यावेळेला पुन्हा एकदा टोला देण्याचा प्रयत्न आहे. चेंडू फाईन लेग कडे येतोय, क्षेत्ररक्षित केला जातोय. एकेरी धाव मात्र टिपली जाते आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 पाहायला मिळते आहे. नक्कीच पॉवर प्लेचं षटक असते, परंतु आजच्या तिसऱ्या सामन्यामध्ये देखील आपल्याला तेच उद्दिष्ट लो स्कोर पाहायला मिळते. पॉवर प्लेचा चांगला फायदा मात्र फलंदाजांना उचलता येत नाही. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की गोलंदाजाचा भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतो आहे. पहिल्या षटकाच्या माध्यमातून सुरेख कामगिरी होत असताना पाहायला मिळते आहे. नजराणे खास घेऊन येत आहे. पाहूया शिववैभव आणि पास्तळ यांच्यामध्ये रंगलेला हा जबरदस्त असा हा सामना. तर दुसरं षटक घेऊन येतो आहे गोलंदाज चैतन्य. पाहूया कालचा दिवस गाजवला चैतन्य आणि यावेळेला लाईन कट येतोय. फाईन लेग डिक्लेअर झोन 1 मध्ये येईल. नक्कीच चैतन्य काल कमालाची गोलंदाजीचा नजराणा दिला आणि नक्कीच मयूर 11 संघाला मात्र रोखून पुढे आगेकूच होत असताना पाहायला मिळत आहे. झुंज पाहायला मिळाली होती कालच्या दिवसामध्ये आपल्याला. या वेळेला देखील सुरेख गोलंदाजी, चैतन्य कमालीचं योगदान. कारण मार्गदर्शकच चांगले असले सांगतात, गुरु जब अच्छा होता है तो चेला उससे भी बेहतर रहता है. आणि हाच नजराणा चैतन्य यांच्याकडून यावेळेला फुल टॉस केला जातो आहे. बार येत आहे दमदार बहारदार षटकार. कम ऑन डीजे. छत्रपती शिवाजी महाराज मैदान, तनाशी डोंगरी पाडा. यावेळेला लॉंग ऑन लाईक चांगला फटका साकारला आणि एकेरी धाव मिळते आहे. धावसंख्या 12 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. तर नक्कीच फलंदाज आपल्याला धीरज आणि अजित हे पाहायला मिळत आहेत. यावेळेला का फटका मारण्याचा प्रयत्न होता, एज घेतली आहे. चेंडू डिक्लेअर झोन कडे जातो. दरम्यान मध्ये एकेरी धाव पुन्हा एकदा स्ट्राईकला रोटेट केलं जाईल. नक्कीच जबरदस्त सामने. कारण एका बाजूला शिववैभव तारापूर गोलंदाजी, तर फलंदाजीचा नजराणा पास्तळ संघ दाखवताना पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा उंच डोला आहे. रंगतदार बहारदार फटका आहे. षटकार घेऊन येतो आहे. वाजव. पाटील यांच्याकडून मात्र 100 रुपये 2 वेळा कमाई झालेली आहे. अजित यांच्यासाठी नक्कीच 200 रुपयाची कमाई आहे. अजित 2 षटकार घेतलेत आणि भावेश बंटी पाटील यांच्याकडून येत आहेत आपल्याला खास वॉलेटला आयटीएमला ओपन केलं जात आहे. आजचा महाफिनाले डे आहे आणि योगदान मात्र चांगलं आयोजक कमिटी आपलं प्रोत्साहन वाढवते आहे. प्रोत्साहित केलं जातं आपणा सर्व खेळाडूंना या मैदानावर. नक्कीच सुरेख सामने. महाफिनाले डे वर्ष 5व सुरू आहे. पांडवास प्रीमियर लीग 2025.
यावेळेला मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा वाईडचा इशारा पंचा मंगेश तामोरे आणि वेदांत तामोरे आपल्याला पाहायला मिळतात. आज महाफिनाले डे लगातार 6व्या दिवशी चांगलं योगदान आणि निपक्ष अशी भूमिका राबवत असताना दोन्ही पंच आपल्याला पाहायला मिळाले. कुठल्याही पद्धतीचा वाद न करताना कामगिरी चोख पद्धतीने बजावताना पुन्हा एकदा वाईडचा इशारा घेऊन येतो आहे चेंडू. धावसंख्या वाढते आहे. धावसंख्या 21. तिसरे षटक मार्गस्थ चांगल्या पद्धतीने कमबॅक झालेला पाहायला मिळते आहे. सुरुवात थोडीशी खराब झाली होती पास्ताल संघाची दिनेश यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून, परंतु दुसऱ्या षटकामध्ये सुरेख कमबॅक पाहायला मिळालं. यावेळेला पुन्हा एकदा बिग हिट आहे या षटकार. कम ऑन डीजे. नक्कीच 24 कॅरेटचा हा चमकदार सोना चेंडूच्या माध्यमातून फुल टॉस आपल्याला यावेळेला सुंदरसा झेल. कम ऑन डीजे. आपल्याला पाहायला मिळते आहे. तर धावसंख्या 27 आणि गडी बाद झालेले आहेत ते म्हणजे 2. तिसरे षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहे. अतुल यांची गोलंदाजी नजराना मात्र सुरेख दिलेला आहे. फलंदाज कोण गेला? अक्षय गाविलकर, एक आमचे आर्मी जवान, CSF जवान, एक चांगला फलंदाज देखील आहेत, गोलंदाज देखील आहेत. सुट्टी आली की मैदान गाजवतात. नक्कीच पास्ताळचं मैदान त्यांनी गाजवलं. उत्कृष्ट मॅन ऑफ द सिरीज देखील त्यांनी पटकावली होती. तर यावेळेला मात्र पास्ताळ संघासाठी योगदानासाठी सज्ज आहे. दरम्यान पहिला चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतो आहे. बिलकुल सीधे साधे अक्षय एका बाजूला अतुल, एक उत्कृष्ट गोलंदाज, नक्कीच ज्याच्याकडे सुंदर गोलंदाजीचा मारा आहे. शिववैभव तारापूरसाठी नेहमीच आपले योगदान देत असताना पाहायला मिळत आहेत. तर पाहूया अक्षय यांच्यासाठी पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतो आहे गोलंदाज अतुल. आणि उंच टोला, फर्स्ट फटका डकआउटला येईल अक्षय. कम ऑन डीजे वाज. अतुल यांनी वाईट आणि वाईट, 2 वाईट हाताळले, परंतु नंतर एक षटकार खाला आणि 3 चेंडू विकेट, डॉट अँड विकेट असा नजराना पाहायला मिळाला. तर 4 चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. फलंदाज वैभव. पाहूया शिववैभव संघ आणि वैभव मैदानामध्ये यावेळेला फलंदाजी करण्यासाठी येतो आहे पास्ताळ संघासाठी. पाहूया पास्ताळ संघाच्या विरुद्ध कामगिरी ज्या पद्धतीने गोलंदाज करून देत असताना अतुल, अलौकिक कामगिरी, अतुल कामगिरी करताना पुन्हा एकदा आणि हिट विकेट झालेला आहे. गडी डकआउटला येईल. कमांडी
गोलंदाज अजून सुद्धा आहे. नक्कीच शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अतुल यांचा काय सुरेख गोलंदाजी दाखवलेली आहे. 4 चेंडू शेवटचे हाताळले. आपल्याला पहिल्या चेंडूला षटकार, दुसऱ्याला विकेट, तिसरा डॉट, चौथा पाचव्याला विकेट. हॅट्रिकची संधी लागलेली आहे. अतुल पुन्हा एकदा काय फुलटॉस. 24 कॅरेटचा हा सच्चा सोना, पिवळदार सोना आपल्याला पाहायला मिळतो आहे. नक्कीच कामगिरी मात्र अलौकिक देताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा षटकाराची हॅट्रिकची संधी विकेटच्या हॅट्रिकची संधी लागलेली पाहायला मिळते आहे. यावेळेला सुंदर चेंडू आउट स्विंग आपल्याला पाहायला मिळतो आहे. डावकर फलंदाज होता. निर्धाव चेंडू ने सांगता होते या षटकाची 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली 27 वर. चांगला कमबॅक आपल्याला म्हणावं लागेल. घेऊया डीजेवाला. खेळताना धावसंख्येचा फलक कसा हलवला जाईल, उद्दिष्ट कितीपर्यंत पोहोचवलं जाईल पाहूया. कौस्तुभची गोलंदाजी. ऑन स्ट्राईक फलंदाज यावेळेला काय कामगिरी करता आहेत. बिग बिग हिट. षटकार घेऊन येते पुन्हा एकदा. पुन्हा एकदा षटकार आपल्या खेळीतून साकारताना आतापर्यंत 3 षटकार फळीतून घेतलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला फुलटॉसचा चेंडू होता. चकवा खाला आणि 22च्या माध्यमातून येते एक धाव. धावसंख्या 34 वर पोहोचलेली पाहायला मिळते. 34 ऑन द बोर्ड. अरे 22ला स्ट्राईक रोटेट नाही मिळत. तर धावसंख्या 34. कौस्तुभ यावेळेला गोलंदाजीसाठी सज्ज आहे. एक चांगला नजराणा मात्र अजित यांच्याकडून पाहायला मिळतो आहे. पाहूया. यावेळेला मात्र सुंदर चेंडू पॅडवर आदळतो आहे. डिक्लेअर झोन कडे जाण्याच्या आधीच क्षेत्ररक्षकाने अडवला. एकेरी धाव टिपली जाते आहे लेगबाईच्या माध्यमातून. लेगबाईज 1. तर धावसंख्या 35 ऑन द बोर्ड. अजून सुद्धा 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहूया 3 चेंडू नजराणा काय घेऊन येईल. पास्तळ संघ 35 धावांवर रोखलाय. प्रशंसा करेल दिनेश आणि अतुल यांच्या गोलंदाजीची. करामातीने मात्र शिववैभवला चांगले दिवस, पुन्हा एकदा वैभवकारी दिवस पाहायला मिळतो आहे पांडवाज 11 प्रीमियर लीगच्या माध्यमातून. तर चैतन्य मात्र आज खराब गोलंदाजीचा नजराणा दिला. 15 धावा त्याच्या गोलंदाजीवर कुठल्या गेल्या. 2 षटकारांची मदत मात्र अजित याने घेतली. तर पाहूया हे षटक शेवटचं मार्गस्थ होत असताना पाहायला मिळते आहे. यावेळेला पुन्हा एकदा एक चांगला टोला दिला जातोय. डावखरा फलंदाज लेग साईडला लॉंग लेगच्या कडे एकेरी धाव स्ट्राईकला रोटेट करण्याची कामगिरी. तर नक्कीच कौस्तुभ मात्र पुन्हा एकदा एक कमबॅक करून देतो आहे. शिववैभवला पहिल्या चेंडूमध्ये षटकार खाला, परंतु चांगले 3 चेंडू हाताळले. एकेरी धाव दिली. या पुन्हा एकदा सुंदर चेंडूचा नजराणा स्ट्राईकला रोटेट करून दिला जात नाही आहे. मोठ्या बिग हिटर आपल्याला पाहायला मिळतो आहे अजित, परंतु अजितला मात्र नक्कीच रोखलं जाते आहे. कौस्तुभ कमबॅक म्हणायला पाहिजे. जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा दिला. ज्या पद्धतीने अतुल यांनी पहिल्या चेंडूला षटकार खाला आणि यावेळेला
शेवटचा चेंडू आहे, सुरेख कमबॅक करून दिलं होतं अतुल यांनी. 3 विकेटचं पतन करून दाखवलं, 5 चेंडू निर्धाव दाखवले आणि षटकामध्ये 8 धावा, 2 वाईट 1 षटकार. तर यावेळेला कौस्तुभ देखील 1 षटकार खातो आहे. 3 धावा अजूनपर्यंत दिलेल्या. शेवटचा चेंडू, यावेळेला सुरेख चेंडू, निर्धाव चेंडूने केली जाते आहे सांगता आणि इनिंग मात्र संपते आहे. यस यस, सुरेख पद्धतीने रोखलं जाते आहे. धावसंख्या स्थिर आहे 36-37 धावांचं विजयी लक्ष दिलं गेले जात आहे. शिववैभव तरापूर संघाला. घेऊया डीजेवाला ब्रेक. नक्कीच पुढच्या सामन्यांची अनाउन्समेंट पालघर जिल्हा ज्याचा गौरव करते असा मात्र प्रज्योत अंबिरे आज आपल्याला या व्यासपीठावर पाहायला मिळेल. कारण नक्कीच संदेश चौधरी इकडे प्रत्येक व्यक्ती आणि व्यक्ती ज्याच्याकडे कौशल्य, कला, सहकार्य यांची जी भावना आहे त्यांचं स्वागत आणि सत्कार सन्मान चिन्हाने करतात. तर नक्कीच थोड्याच वेळाने त्यांचं आगमन देखील येईल. कारण चांगला सामना देखील आहे. स्टार क्रिकेटर इकडे देखील आहेत. ज्या पद्धतीने किरण दादा जाधव आपण यांना बघता आहेत. काय काळ होता ज्या वेळेला निलेश फायटर, जिकडे तिकडे नाव फक्त एकच गाजायचं, निलेश फायटर आणि निलेश फायटर. तर त्याचं अर्ध श्रेय मात्र नक्कीच किरण जाधव यांच्याकडे आहे. ते देखील आज आपल्याला इकडे फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. तर शिववैभव साठी किरण आणि कोण चालला रे, धनंजय. किरण आणि धनंजय ही जोडी मात्र नक्कीच 37 धावांचं माफक उद्दिष्ट आहे. परंतु काय गोलंदाजीचा भेदक मारा सहन करू शकेल का? कारण पास्तळ संघ हा देखील एक चांगला उत्कृष्ट भेदक गोलंदाजीचा मारा देणारा संघ आहे. आणि यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो आहे तो मैदानाच्या आत उद्दिष्ट दिलं गेलेलं आहे त्यांच्याकडून 37 धावांचं. तर पुढचा सामना मुंडवाळी आणि पांडवाज इलेव्हन यांच्यामध्ये असेल. तर नक्कीच यायचं आहे दोन्ही संघाने टॉस्क बॉसकडे नाणेफेक करण्यासाठी. मुंडवाळी विरुद्ध पांडवाज इलेव्हन. चला नाणेफेकीसाठी या. चला चालू करा लवकर. पास्तळ संघ लावा क्षेत्ररक्षण. पास्तळ संघ एक 12 प्लेयर आहे इकडे आहे. नक्कीच उपस्थित दोन्ही संघाचे 12 प्लेयर आमच्याकडे बसलेले आहेत. नक्कीच 37 धावांचं विजयी लक्ष्य आहे आणि या विजयी लक्ष्यासाठी पूर्णत्वासाठी शिववैभव, किरण आणि धनंजय ही जोडी मात्र मैदानामध्ये कामगिरीसाठी उतरलेली पाहायला मिळाली. तर गोलंदाज धीरज यावेळेला आपल्याला गोलंदाजी साकारून देत असताना पाहायला मिळणार आहे.
पाहूया काय नजराणा असेल, काय कामगिरी केली जाईल. सुंदर नजराण्याची वाट पाहतायत प्रेक्षकगण. चला पहिला चेंडू घेऊन येतो आहे गोलंदाज. सुंदरसे क्षेत्ररक्षण आपण बघता आहेत. गली पॉइंट कव्हर मिड ऑन आणि शॉर्ट लेग. तर डीप मध्ये आपल्याला डीप मिड विकेट आणि लॉंग ऑफ असं आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे. यावेळेला चेंडू दिला जातो आहे. पहिला चेंडू लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये चौकाराने खाता ओपन करतो आहे किरण जाधव. कमॉन डीजे वाज. पुन्हा एकदा घेऊन येतो गोलंदाज. आक्रमकतेचा पवित्रा होता, परंतु इनसाइड इज येते. शॉर्ट लेग कडे येते चेंडू आणि एक धाव मात्र चोरटी टिपली जाते आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते आहे, परंतु एकेरी धाव रोखता काही येत नाहीये. आणि एक चांगलाच चेंडू पुन्हा एकदा कट येऊन डिक्लेअर झोन थर्डमॅन कडे येताना एकेरी धाव पुन्हा चेंडू पाहायला मिळते आहे. तर ह्यानंतरचा सामना आहे तो पांडवाज 11 बनाम मुंडवाळी. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. खूपच चांगल्या पद्धतीची आगे कुछ 37 धावांचं माफक असं उद्दिष्ट आपल्याला दिलं गेलेलं आहे शिववैभव तारापूर संघाला पास्तर संघाकडून. तर त्या उद्दिष्टांच्या पूर्ततेचा पाठलाग मात्र सुरू आहे. यावेळेला फुलटॉस चेंडू, परंतु पुन्हा एकदा हलकासा कट आणि विकेटचं पतन करण्यासाठी तिकडे संधी होती, परंतु निशाणा किरण जाधवला केला जातो आहे की काय यष्टीरक्षकाकडून आणि एक धाव मात्र चोरटी टिपली जाताना पाहायला मिळते आहे. तर ह्या एका धावेने नक्कीच धावसंख्या 7 वर पोचलेली पाहायला मिळते. चेंडू 4. पहिल्या चेंडूला चौकार, दुसरा, तिसरा आणि चौथ्याला एकेरी धाव इकडे टिपलेली गेलेली पाहायला मिळते आहे. यावेळेला मात्र बिग हिट. कम ऑन डी. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सहर्ष स्वागत आहे पालघर जिल्ह्याची आन बान शान प्रजोत अंबिरे यांचं पांडवाज प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. समालोचन कक्षातून मी भुवनेश्वर मेहर करतो आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. तर तसं जिल्हाध्यक्ष पंकजी कोरे साहेब हे सुद्धा आलेले आहेत, त्यांचं सुद्धा ह्याच्यात इथं स्वागत करायचं आहे. तसेच पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पंकजी कोरे यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सर या व्यासपीठावर विराजमान व्हा आणि नक्कीच सुवर्ण आपल्याला योग पाहायला मिळतो आहे. ज्या पद्धतीने एका बाजूला ISPL मोठी क्रिकेट टुर्नामेंट गाजवून काल फिनालेमध्ये पराजय झाला श्रीनगर के वीर संघाचा आमचा प्रज्योत अंबिरे. तर त्याच पद्धतीने पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणजे काय सहयोग मिळून आला. दोघांची एंट्री व्यासपीठावर एक साथ होत असताना पाहायला मिळते आहे. तसेच जयेश मांडवकर यांचं देखील उपस्थिती. तर स्वागतम पाहुण्यांचं मान्यवरांचं. सुंदर सामना रंगला मैदानाच्या आत. एका बाजूला स्टार क्रिकेटर किरण जाधव याची कारकीर्द आणि पुन्हा एकदा शोभा वाढवतो आहे चांगल्या उत्कृष्ट फलंदाजीच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र 14.
तर निहाल गोलंदाज आलेला आहे, पाहूया निहाल. कालच्या दिवसात निहाल याने देखील चांगली कामगिरी केली होती. पाहूया आजच्या दिवसात निहाल पास्तळ संघासाठी काय कामगिरी करतो आहे. ओपनिंगची जोडी मात्र तर, तयारीची कामगिरी करत असताना मुंबई पाहायला संघाचा कर्णधार इथे यायचा आहे आणि आपण टॉस बॉक्स कडे वळायचा आहे, टॉस करून घ्यायचा आहे. तर पांडवाज 11 एस टी समाज ज्यामधून जे दोन टीम निघाल्या त्यांच्यामध्ये बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे आता. तर दोन्ही संघाचे कर्णधार इथे यायचा आहे. बिलकुल. तर अशोक भाई मॅन फॉर्म नागेश्वरी पाडा ह्यांना विनंती असेल की त्यांनी टॉस करून घ्यायचा आहे. तर नक्कीच प्रज्योत साठी शब्द आहेत, जो मुस्कुराया है उसे डर ने पाला होगा, जो चल रहा है उसके पावों में छाला होगा, बिना संघर्ष के इंसान चमक नहीं सकता, जो जलेगा उसी को देख तो उजाला होगा. बिलकुल आमचा प्रज्योत मात्र संकटावर मात करता करताना ISPL गाजवली, कारण चांगल्या चांगल्या पालघर जिल्ह्यातील क्रिकेटर्सना संधी मिळाली नाहीये. शेवटच्या क्षणाला त्याचं पॉकेट ओपन झालं आणि त्याला संधी मिळाली. आता मात्र टॉस होतो इथं मुंडवाई बनाम पांडवाज 11 दोन्ही एस टी समाजाच्या जो पॅनल खेळला त्यामधून दोन टीम. तर एका बाजूला आहे फुल टॉस आणि एका बाजूला आहे ती PPL. तर कोणाचा कॉल असेल? तर पांडवाज 11 एस टी समाजाचा कॉल असेल. तर पाहूया PPL चा कॉल आहे आणि यस इट इज अ PPL. तर पांडवाज 11 यांनी टॉस विन केलेला आहे आणि लवकरात लवकर निर्णय कळवायचा आहे. तर क्षेत्ररक्षणाचा निर्णय पांडवाज 11 एस टी समाजाने घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं त्या मुंबई संघाला. तर दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद साहिल. नक्कीच पुढचा सामना देखील रंगणार आहे, खूपच चांगल्या पद्धतीचा सामना असणार आहे. दरम्यान सामना रंगलेला आहे, यावेळेला माफक उद्दिष्ट परंतु खडतर रस्ता आहे, जेल सुंदर टिपला जातोय निहाल यांच्याकडून. कमाल डीजे. ची गरज आहे. प्रकाश पाटील यांची सुद्धा उपस्थिती इथे लागलेली आहे. तर धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून इथे आलात. तर मॅचचा आनंद घ्यायचा आणि ह्यानंतरचा जो सामना आहे तो रंगतदार सामना आणि नक्कीच सामन्यासाठी आपल्याला कॉमेडी बॉक्समध्ये आपण प्रज्योत अंबिरे ISPL सीझन ज्यांनी गाजवला ह्याची सुद्धा नजर आपल्याला पुढच्या सामन्यासाठी पाहायला मिळेल. सुंदर खेळी त्याच्याकडून आपण पाहिली. यस धन्यवाद साहिल. तर नक्कीच 3 चेंडू झालेले आहेत, अजून सुद्धा धावसंख्या 17 वर पोहोचलेली आहे. 20 धावांची गरज आहे. 15 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. गोलंदाज निहाल मात्र सुंदर पद्धतीने कॅच अँड बोल्डच्या माध्यमातून एक फलंदाज धनंजयला मात्र डकआउटला पाठवतो आहे. नवा फलंदाज यास फुल टॉस लॉंग लेगला हुप केला जातो आहे आणि सुंदरसं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धाव परावर्तित केली जाते आहे. खूपच चांगल्या पद्धतीने धावसंख्या आगे कुछ होते. धावसंख्या 18 पाहायला मिळते आहे. 1818 ऑन द बोर्ड. धन्यवाद पप्पू. तर केतन पांचाळ माजी उपसरपंच चिंचणी यांचं सुद्धा स्वागत असेल. त्यांनी व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. दरम्यान आपण बघितला बिग जबरदस्त कॅचचा नजराना. कमॉन डीजे.
आला डाईच्या माध्यमातून खूपच चांगल्या विकेटचं पतन इकडे आपल्याला पाहायला मिळते आहे. तर गोलंदाज निहाल मात्र निहारतोय गोलंदाजीचा नजराना. 5 चेंडू झालेले पाहायला मिळत आहेत आणि आतापर्यंत या षटकामध्ये 4 धावा दिले गेलेले आहेत. धावसंख्या 18 पोहोचलेली पाहायला मिळते आहे. यावेळेला पुन्हा एकदा बिग हिट आउट ऑफ द पार्क. कम ऑन डीजे. प्रत्येक षटकाराला अतुल याच्यासाठी धीरज वाडाने यांच्याकडून 100 रुपये कॅश प्राइज. धावसंख्या 24. आता मात्र 13 धावांचं लक्ष लागलं गेलेलं आहे. 12 चेंडू 13 धावा. उद्दिष्टांची पूर्तता काय शिववैभव करून दाखवेल का? नक्कीच 2022चा पांडवाज प्रीमियर लीगचा महाविजेता संघ होता. यावेळेला मात्र 12 चेंडू 13 धावांचं लक्ष निर्धारित झालेलं आहे. पास्तळचे गोलंदाज निहाल याने मात्र सुरेख गोलंदाजी साकारली होती, परंतु अतुलची एंट्री घेऊन आली षटकाराला. यस, यावेळेला मात्र झेल टिपला जातोय गडी गारद. पाहायला मिळतो आहे हीच करामत या चेंडूची आहे, जो देतो आहे चांगला नजराना. या वेळेला खूपच चांगली कामगिरी. नक्कीच रोमहर्षित सामना केला जाईल. 11 चेंडू 13 धावांचं लक्ष आता मात्र लागलं गेलेलं पाहायला मिळते आहे. तिसरं षटक मार्गस्थ. गोलंदाज वैभव काम करतोय. वैभव पूर्ण. यावेळेला स्लोवर चेंडू हिट केला जातोय. लॉंग लेगला घेऊन येतो आहे षटकार. आहे कमाल कमाल केली जाते आहे या टुर्नामेंटची. 30 झाले 37. 6 आलाय. षटकार षटकार. नक्कीच 7 धावांची गरज. 10 चेंडू 7 धावा. जबरदस्त जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे. फलंदाज दिनेश काय पहिला षटक गोलंदाजीचा हात ताळला होता. आता आल्या आल्या एंट्री मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आहे, परंतु काय क्षेत्ररक्षक टिपतो आहे झेल. कधी षटकार कधी झेल. कम ऑन डीजे वाजव. हर्ष पाहूया हर्ष काय कामगिरी करतो आहे.
नक्कीच बिग हिट दिनेश षटकार दिला आणि त्यानंतर पुढच्या क्षणाला मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न होता. आता मात्र 7 धावांची गरज आहे. 9 चेंडू पुन्हा एकदा रोमहर्षित आपल्याला पाहायला मिळतोय. रोमांचित सामना पाहायला मिळतो आहे. नक्कीच मंचावर मात्र मान्यवर आनंद घेतात. कधी षटकार कधी विकेट आणि सुंदर रंगलेला सामना नजराण्याला देते आहेत. पास्तर संघ आणि एका बाजूला शिववैभव तारापूर फलंदाजी करत असताना 7 धावांची गरज. 9 चेंडू 7 धावा. गोलंदाज जबरदस्त वैभव काय कामगिरी करतो आहे पाहूया. डावकर फलंदाज यावेळेला हर्ष काय करतो आहे शिववैभव साठी. या हलका टेक्निकल शॉट दिला लॉंग क्षेत्रामध्ये. नक्कीच हे सुद्धा गरजेचं असतं कारण प्रत्येक चेंडू हिट घेऊन येत नाही आहे. कधी बीट पण करतो आणि सुंदर चेंडू गोलंदाज घेऊन आला आणि हलक्या पद्धतीने पुश केलं लॉंग क्षेत्रामध्ये. धावसंख्या एकेरीने धावसंख्या 31. आता मात्र 8 चेंडू 6 धावांचं लक्ष आहे. 8 चेंडू 6 धावा. 2 चेंडू खूप निर्णायक ठरणार आहेत कारण या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया या 2 चेंडूचा नजराणा काय असेल. अतुल हळुवार पद्धतीने ग्राउंड रूटने मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळतो आहे. दुहेरी धाव घेतो आहे. चांगले रनिंग द बिटवीनचा नजराणा पाहायला देतो आहे. खूपच चांगली कामगिरी आहे. धावसंख्या 33. 7 चेंडू 4 धावा. नक्कीच खूपच चांगली पद्धतीची खेळी रणनीती आखली शिववैभवने आणि त्या पद्धतीने सामोरे गेले आणि सामोरे जाताना विजयाकडे वाटचाल पाहायला मिळते आहे. बॅकफूट नक्कीच एक मात्र धाव टिपली जाते आहे चोरीची लेगबाईच्या माध्यमातून आणि धावसंख्या 1 ने वाढते आहे. आता मात्र धावसंख्या 34. 6 चेंडू 3 धावा. घेऊया डीजे वाला ब्रेक. संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. तर मुंडवाळी संघाने फलंदाजीसाठी सज्ज राहायचं आहे. तर चला येणारे 6 चेंडू 3 धावांचं लक्ष हे मात्र कसं केलं जाणार आहे. गोलंदाजाची मात्र अदाकारी दाखवण्यासाठी नक्कीच अक्षय याला आमंत्रित केलं गेलेलं आहे. पाहूया अक्षय काय पुन्हा एकदा तो नजराणा दाखवील जो गाजवला पास्तळ क्रिकेटमध्ये त्याच्यासाठी सज्ज आहे का. कारण 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. ऑन स्ट्राईक आपल्याला अतुल पाहायला मिळतो आहे. नक्कीच एक आक्रमक फलंदाज एका षटकाराच्या मदतीने खेळताना पाहायला मिळतोय. 9 धावांवर विजयी लक्ष. 6 चेंडू 3 धावांचं आहे तर त्याला हर्ष याची चांगली साथ मिळते आहे. पाहूया पहिला चेंडू या षटकातला चांगलाचा टोला दिला जातो आहे डीप मिड विकेटला आणि चकवा काला जातो आहे क्षेत्ररक्षकाकडून. दुहेरी धाव तिहेरी धाव सुद्धा प्रदान केली जाते आहे आणि सामना शिववैभव तारापूर विजयी करतो आहे. कम ऑन डीजे वाज. तर नक्कीच पांडवाज 11 प्रीमियर लीग चे अध्यक्ष संदेजी चौधरी मान्यवरांचं स्वागत करतील आणि सन्मान चिन्हाने सत्कार देखील केले जाईल. तर चला
आयोजक कमिटी थोडं सहकार्याला लागा. हा मॅच चालू राहील, मॅचचं काय टेन्शन नाही आहे आपल्याला. तर नक्कीच पालघर जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकजी कोरे यांचं स्वागत आणि सत्कार केला जातो आहे. कमिटी अध्यक्ष संदेश चौधरी यांच्या शुभ हस्ते सर यायचा आहे आपला सन्मान आणि सत्कार, कारण आपलं कार्य पालघर जिल्हा आणि आपल्या या कार्यासाठी यथोचित पांडवाज 11 हे एक निमित्त आहे टुर्नामेंटचं, परंतु आपल्यासारख्या कार्यशील व्यक्तिमत्वाचा